हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच यूजीसी या संदर्भात अनेक अपडेट तुम्ही पाहिले असतील. यूजीसी ही बॉडी बंद होणार असं अनेक न्यूज चॅनलमार्फत सांगितलं जात आहे. याच अपडेटला आज आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. म्हणजे यूजीसी ही बॉडी जर बंद झाली तर नवीन कुठली बॉडी या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये येणार आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि यूजीसी मार्फत नेट एक्झाम किंवा सेट एक्झाम कंडक्ट केला जातो. म्हणजे अल्टिमेट कुठं ना कुठं सेट एक्झामवर यूजीसीचा कंट्रोल आहे. मग यूजीसी ही बॉडी बंद झाली तर सेट एक्झामवर कंट्रोल कोण करणार? नवीन बॉडीचा सेट एक्झामवर कुठला इम्पॅक्ट होऊ शकतो हे देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन नेट, सेट किंवा पेट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. आजच्या लेसनमध्ये महत्त्वाचे काही पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत. हिस्टॉरिकल चेंजेस कुठले होत आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये हे पाहणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. फ्रेंड, आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन, MS सेट एक्झाम 2026 किंवा डिसेंबरमध्ये जो नेट एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या दोन्ही एक्झामसाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण आजपासून सुरू करत आहोत. या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला इन डिटेल हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. शॉर्ट वेमध्ये या कोर्सबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो. हा जो कोर्स आपला असणार आहे हा कोर्स पेपर फर्स्टसाठी आहे. यामध्ये MS सेट एक्झाम 2026 ओरिएंटेड सर्व गोष्टी कव्हर करून दिल्या जातील. आणि जर तुम्ही डिसेंबरचा नेट एक्झाम देणार असाल तर त्या संदर्भात देखील सर्व पॉईंट या कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून भेटणार आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये क्लिअर झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांना 80+ देखील मार्क पेपर फर्स्टमध्ये भेटलेले आहेत. मग हा स्कोअर पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोअर म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो. या कोर्सचा वापर करून 2025चा सेट एक्झाम देखील खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इझी केलेला आहे. त्यांची फीडबॅक देखील आपण या ठिकाणी ऍड केलेले आहेत. फ्रेंड, या कोर्समध्ये तुम्हाला 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील डेली बेसिसवर आणि त्यामार्फत टोटल 10 युनिट आहेत पेपर फर्स्टचे, ते तुम्हाला कव्हर करून दिले जातील. कुठलाही पॉईंट या ठिकाणी स्किप केला जाणार नाहीये. या कोर्समध्ये ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील जेणेकरून इझी वेमध्ये तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. जास्त काही एफर्ट्स तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही. एक्झाम आधी रिव्हिजन लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. कोर्समध्ये नोट्स लेक्चर खाली इन ॲप इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड केले जातील. या कोर्समध्ये सेट एक्झामचे काही नेट एक्झामचे प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत ते डिटेलमध्ये सोडून दिले जातील. प्रत्येक प्रश्न त्या प्रश्नाचं ऑप्शन प्रॉपर वेने एक्सप्लेन करून दिलं जाईल. या कोर्समध्ये एक्झाम ओरिएंटेड स्पेशल लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यामध्ये देखील तुम्हाला कोर्स संदर्भात किंवा एक्झाम संदर्भात काही महत्त्वाच्या पॉईंटला हायलाइट करून दिलं जाईल. या कोर्सचा वापर तुम्ही डिसेंबरच्या नेट एक्झामसाठी देखील करू शकता. आणि इन केस कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेट एंट्रन्स झाली तर त्यासाठी देखील या कोर्सचा वापर तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रोव्हाइड केले जातात. हे सेट एक्झाम होण्यापूर्वी प्रोव्हाइड केले जातात. यामार्फत तुमची जी प्रॅक्टिस आहे ही ओरिजिनल क्वेश्चन पेपर सोडवतोय या पद्धतीनेच करून घेतली जाते. हे एक महत्त्वाचे फीचर आहे या कोर्सचं. या कोर्समध्ये जो पण कंटेंट आपण ऍड केलाय ते एकदम सिंपल लँग्वेजमध्ये ऍड केलाय. त्यानंतर या ठिकाणी डेली बेसिसवर 7 वाजून 10 मिनिटापर्यंत लेक्चर ऍड केलं जातं. ठीक आहे, ते लेक्चर तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस पाहू शकता. या कोर्सचा ऍक्सेस एका अँड्रॉइड ॲप्लिकेशन मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो पेमेंट केल्यानंतर. या कोर्सचं ड्युरेशन नेक्स्ट सेट एक्झाम होईपर्यंत असेल. मग तो एक्झाम 15 महिन्यांनी हो किंवा 12 महिन्यांनी हो, ठीक आहे, कधी हो तोपर्यंत सेट एक्झामपर्यंत या कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. नॉर्मली 1 वर्षापेक्षा जास्त व्हॅलिडिटी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. या कोर्समध्ये तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी क्विज असतील, मॉक टेस्ट असतील ते देखील प्रोव्हाइड केल्या जातात. या कोर्सची फी 2500 आहे.
इन केस 2500 ॲट अ वन टाइम पेमेंट करणे तुम्हाला पॉसिबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. जॉईन करताना 1500 आणि नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल प्रोव्हाइड केलेली आहे. या ठिकाणी 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला असतील. परिस्थिती योग्य असेल, आर्थिकदृष्ट्या तुम्ही सबळ असाल तर या ठिकाणी 2500 ॲट अ वन टाइम पेमेंट करून तुम्ही कोर्स ॲक्सेस घेऊ शकता. वन टाइम पेमेंट आहे, हिडन चार्जेस कुठलेही नाही आहे, एकदाच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्याकडून पैसे आकारले जाणार नाही. या कोर्स संदर्भात आणखी काय माहिती असेल किंवा काही डाऊट असेल तर या नंबरला तुम्ही मेसेज करून विचारू शकता. हा नंबर आहे 9011362082. हा कोर्स आपण आजपासूनच सुरू करत आहोत. आज सुरू झाल्यानंतर एक्झाम पर्यंत हा कोर्स असेल, पूर्णपणे पेपर फर्स्ट इन डिटेल कव्हर करून दिला जाईल. कुठलेही पुस्तकं वाचण्याची गरज पडणार नाही, कुठलेही अदर नोट्स रेफर करण्याची गरज पडणार नाही किंवा अदर कुठल्याही यूट्यूब चॅनलची व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही, कुठे सर्च करण्याची गरज नाही. सर्व गोष्टी एकाच जागेवर या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. इन्फॉर्मेशनसाठी किंवा कोर्स जॉईन करायचं असेल त्या नंबरला मेसेज करू शकता. इन्फॉर्मेशन कळले असेल तर या नंबरवर डायरेक्टली गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला ॲक्सेस 10 मिनिटांमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. पेमेंट करताना आपल्या क्लासचंच नाव येईल VPD एज्युकेशन असं नाव येईल. तुम्ही निश्चिंत राहून पेमेंट करू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील कोर्स आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना देखील कोर्सची पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे. हा कोर्स आपण आजपासूनच सुरू करत आहोत म्हणून तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आजच्या लेसनमध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे. तर फ्रेंड, आपण जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्यावर येऊया की UGC बॉडी आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ही बॉडी जर कॅन्सल केली, बंद केली तर नवीन कुठली बॉडी येईल आणि ही जे अपडेट तुम्ही पाहतात हे खरंच अपडेट रिअलमध्ये एक्झिस्टन्समध्ये येणार आहे का हे देखील आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी जो शॉर्ट ओव्हरव्ह्यू आहे तो ॲड केला आहे. अनेक न्यूज चॅनलवर अनेक गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, जे चाललंय मार्केटमध्ये ते मी ॲड केले. ठीक आहे. आणि जे आहे ते रिअल न्यूज आहे, कुठेही फेक इन्फॉर्मेशन तुम्हाला देत नाही. तर या ठिकाणी UGC ही रद्द होणार आहे का? येस, UGC रद्द होण्याची शक्यता 99% आहे. कारण का लोकसभामध्ये या संदर्भात अहवाल मांडलेला आहे आणि लोकसभामध्ये जो अहवाल मांडलाय त्याला संमती भेटणार आहे. म्हणून 99% UGC बंद होणार. ठीक आहे, रद्द होणार. मग या ठिकाणी भारत सरकार जे आहे त्या भारत सरकारमार्फत UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, AICTE आणि नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन आणि AICTE म्हणजे काय, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, या तीनही बॉडी ज्या अपेक्स बॉडी म्हणून आपण ओळखतो हायर एज्युकेशन मधल्या, या तीनही बॉडींना एकत्र करून भारत सरकारमार्फत एक नवीन बॉडी आणण्याचा विचार होत आहे. ऍक्च्युअली विचार झालेला आहे. ठीक आहे, फक्त त्याला संमती मिळणं बाकी आहे. तर हा जो विचार आहे त्या विचारामार्फत त्याने सांगितलंय की या तीनही बॉडी आपण एकत्र आणणार आणि त्या बॉडींना एकत्र आणून एकच बॉडी आपण स्थापित करणार. त्याचं नाव असेल उच्च शिक्षण आयोग, त्याला म्हणतात हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, HECI. या नावाची एकच बॉडी या ठिकाणी एक्झिस्टन्स मध्ये येणार आहे. म्हणजे पहा, आधी UGC मार्फत नेट एक्झाम कंडक्ट केला जात होता, UGCच्या गाईडलाईन अंडर सेट एक्झाम कंडक्ट होत होता. मग या बॉडी ज्या आहेत ना, मेन बॉडी म्हणजे UGC बॉडी, ठीक आहे, जी टेक्निकल एज्युकेशन संदर्भातली महत्त्वाची बॉडी आहे, टीचर एज्युकेशन संदर्भात महत्त्वाची बॉडी आहे, या तीनही बॉडी एकत्र करणार आणि एकच बॉडी स्थापित करणार, ती म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि या विधेयकावर काम करत आहेत. हे विधेयक डेफिनेटली मंजूर होणार आहे. मात्र हे का होत आहे हे आपण पुढे समजूनच घेणार आहोत, कारण त्या संदर्भात देखील मी पॉईंट ऍड केलेले आहेत. ठीक आहे, त्यातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे तर यामुळे होणार काय, आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती हलकी पण कडक, म्हणजेच काय लाईट बट टाईट होणार आहे. या ठिकाणी होतं काय, UGC रात्रीतून कुठला एखादा नियम आणतो आणि तो युनिव्हर्सिटीवर अप्लाय करून टाकतं. जसे की पेट एंट्रन्स कॅन्सल करा, UGC नेट मार्फतच तुमचं PhD होणार. UGCने नियम आणला, अनेक युनिव्हर्सिटीनी अप्लाय केला नाही. AICTE मार्फत पण कुठलाही नियम आणला जातो, अनेक गोष्टी मार्फत तो नियम फॉलो केला जात नाही. NCTE मार्फत पण नियम आणतात, अनेक जे इन्स्टिट्यूट असतात ते नियम फॉलो करत नाही. म्हणजे होतंय काय, तीनही बॉडी मार्फत
काही केले जातात, वेगवेगळे नियम आणले जातात. यूजीसी मार्फत नियम आणतात अनेक ऑटोनॉमस बॉडी, किंवा यूजीसी मार्फत नियम आणल्यानंतर अनेक युनिव्हर्सिटी त्यांना मान्य करत नाही. मग अशा गोष्टी होत आहेत. हे होऊ नये, सर्वांमध्ये एक जिन्सी यावी, सर्वांमध्ये सिमिलरिटी यावी, त्या अनुषंगाने ही नवीन बॉडी आणण्याचं काम केलं जाते. हे पहा, कुठलीही बॉडी नवीन येत असताना ती नकोशी वाटतं, आपल्याला नको वाटतं. ठीक आहे, जे चाललंय ते योग्य चाललं असं आपल्याला वाटतं, पण कालांतराने ते योग्य झालंय असं आपल्याला कळतं. म्हणून जो गव्हर्नमेंटचा निर्णय होत आहे ना, तो कदाचित 2-3% चुकीचा असू शकतो, डेफिनेटली असू शकतो. कारण होतंय काय, काही सेंट्रलाइज बॉडी झाल्यानंतर जे म्हणू शकतो ना, इफिशियन्सी आहे ती कमी झालेली दिसेल तुम्हाला. म्हणजे आता यूजीसी मार्फत ज्या गोष्टी हँडल होत आहे त्या इफेक्टिव्ह वेने होत आहे, पण ज्यावेळेस हे टीचरचं, ठीक आहे, हायर एज्युकेशन संदर्भात, टेक्निकल एज्युकेशन संदर्भात सर्व गोष्टी एकच बॉडी पाहिजे ना, त्याच त्या ठिकाणी इफिशियन्सी थोडी कमी झालेली दिसेल आपल्याला. पण ती इनिशियली असेल, नंतर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी बाईड होतील आणि इफिशियन्सी आपल्याला वाढलेली पाहायला भेटेल. ठीक आहे, मग त्यांचा पण हाच मोटिव्ह आहे की एज्युकेशन मध्ये एक सारखं सर्व गोष्टी हव्यात, सिमिलरिटी यावे. त्या अनुषंगाने यूजीसी, AICTE आणि NCT यांना रद्द करून हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया या नावाची एक बॉडी एक्झिस्टन्स मध्ये येणार आहे. त्याचा लोगो काय लक्षात ठेवा, लाईट बट टाईट. ठीक आहे, म्हणजेच काय, या ठिकाणी सर्व गोष्टी एका सिमिलर वेनी, योग्य वेनी, टाईट म्हणजे काय, योग्य वेनी हाताळल्या जाव्यात, या अनुषंगाने बॉडी येत आहे. आता या बॉडी संदर्भात किंवा हा जो नियम होत आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट मी ऍड केलेत. एक सारांश ऍड केलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांना समजेल म्हणून मराठीतून ऍड केलाय. ठीक आहे, ट्रान्सलेशन करून हा सारांश ऍड केलाय. या ठिकाणी म्हणलंय पहा, कार्यक्षमतेचा अभाव. म्हणजे या ठिकाणी यूजीसी ही जी बॉडी आहे ना, या बॉडीमध्ये कार्यक्षमता कमी होत आहे असं आपल्याला पाहायला भेटतंय. अनेक ठिकाणी नेट एक्झाम काय होतंय, लीक होत आहे, बरोबर ना. सेट एक्झाम आणखी ऑफलाईन पद्धतीने चालू आहे अनेक ठिकाणी. ह्या ज्या गोष्टीत पहा, ह्या अकार्यक्षमता दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी इफिशियन्सी वाढली पाहिजे असं कुठं ना कुठं एज्युकेशन सिस्टीम मध्ये व्हायला हवं असं वाटतंय. म्हणून या ठिकाणी यूजीसी किंवा अनेक ज्या बॉडी आहेत त्या बंद होऊन नवीन बॉडी येत आहे. म्हणजे हे का होत आहे ना, या संदर्भात हे मुद्दे आहेत. हे मी मुद्दे क्रिएट केलेले नाहीत, फक्त सारांश ऍड केलाय, हे लक्षात घ्या. ठीक आहे, यूजीसीची कार्यक्षमता कमी होत आहे असं भासलं जात आहे, म्हणून यूजीसीला रद्द करण्याचा विचार केला जात आहे. पुढचा जो सेकंड पॉईंट आहे, अनावश्यक नियम आणि कायदे. यूजीसी मार्फत अनेक अनावश्यक नियम त्या ठिकाणी आणले जात आहेत, अनेक कायदे त्यांच्या मार्फत आणले जात आहे. कारण ऑटोनॉमस बॉडी, त्यांचे रूल अप्लाय असतात, ते मनाने रूल क्रिएट करू शकतात, ऑटोनॉमस आहे. ठीक आहे, अनावश्यक एज्युकेशन सिस्टीम मध्ये हस्तक्षेप यूजीसी करत आहे, म्हणून कुठे ना कुठे यूजीसीला रद्द करण्याचा विचार होत आहे. या ठिकाणी पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण आहे. आपण असंही म्हणू शकतो जवळपास 20% जे बॅकग्राऊंड आहे ना, याला पॉलिटिकल आहे. ठीक आहे, पॉलिटिकल नेत्यांना हस्तक्षेप नको असतो कुठल्याही बॉडीचा आपल्या गोष्टींमध्ये, म्हणून या गोष्टी केल्या जात आहे. मग गव्हर्नमेंट या ठिकाणी या गोष्टींना जास्त वाढावा देत आहे, ही पण गोष्ट चुकीची आहे. पॉलिटिकल बॅकग्राऊंड पाहून एज्युकेशन सिस्टीम चेंज करणं चुकीचं आहे. ठीक आहे, हा जर पॉईंट पाहिला ना आपण, की हस्तक्षेप करते. यूजीसी मध्ये जे मेंबर बसलेत ते कुठे ना कुठे एज्युकेटेड आहेत, पण पॉलिटिकल जो म्हणू शकतो आपले एज्युकेशन मिनिस्टर असतील किंवा अदर कुठले पॉईंट असतील, तर त्या ठिकाणी त्यांना हे नकोय, म्हणून पण ही बॉडी चेंज करण्याचा विचार या ठिकाणी केला जात आहे. नंतर इथे म्हणजे नवीन संस्थांची भूमिका, जसे की सांगितलं NEP म्हणजेच काय, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. ही पॉलिसी येण्यापूर्वीच, म्हणजे ही पॉलिसी कधी झाली 2020 ला, पण 2018लाच हा विचार केला जात होता की यूजीसी ही रद्द करून एक नवीन बॉडी आणायची. म्हणजे यूजीसीला रद्द करून नवीन बॉडी आणायची हा विचार 2025 चा नाही, हे लक्षात घ्या. कधीपासून नाही, 2018 पासून हा विचार केला जात आहे. ठीक आहे, ही अशी नवीन बॉडी आणायची आपण आताच पाहिलंय. नेक्स्ट पॉईंट पहा, राजकीय हस्तक्षेप. म्हणजे यूजीसीच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप देखील अनेक नेत्यांमंडळीमार्फत केला जात आहे. अनेक नेते म्हणतात की यूजीसी मध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे, यूजीसी कुठे ना कुठे बायसनेसनी वर्किंग करत आहे. हे होऊ नये म्हणून यूजीसीला रद्द करून नवीन बॉडी आणण्याचा विचार केला जात आहे. आणि बदलत्या काळाची गरज, म्हणजे शिक्षण जसं बदलत आहे त्यानुसार आपल्या ज्या बॉडी आहेत त्या पण चेंज झाल्या पाहिजे. यूजीसी मध्ये कुठे ना कुठे रिस्ट्रिक्शन हे जास्त आहेत, ते रिस्ट्रिक्शन कमी करून एज्युकेशनला वाढावा दिला पाहिजे. त्या अनुषंगाने यूजीसीला चेंज करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जात आहे. आय होप तुम्हाला यूजीसी का बदलत आहे हे कळालं असेल आणि यूजीसी ऐवजी कुठली नवीन बॉडी येत आहे हे कळालं असेल. आता नवीन जो पॉईंट आपला शिल्लक राहतो मनामध्ये तो म्हणजे या सर्व गोष्टींचा सेट एक्झामवर कुठला इम्पॅक्ट होईल.
तर गाईज तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं आहे की नेट एक्झाममध्ये न्यू सिलेबस येणार होता, पण तो अद्याप आलेला नाहीये. कदाचित नवीन बॉडी आल्यानंतर त्यांच्या मार्फतच नवीन सिलेबस आणतील आणि तो सिलेबस नेक्स्ट एक्झामला अप्लाय होऊ शकतो. डिसेंबरच्या नेटला कदाचित तो अप्लाय होणार नाही, पण सेट एक्झाम होण्यापूर्वी जर 5 महिने आधी जर तो सिलेबस आला तर तो सिलेबस सेट एक्झामला अप्लाय होऊ शकतो. ठीक आहे, पण हे बॉडीचं म्हणू शकतो मंजुरी कधी होते, ती अप्लाय कधी होती, यावर हे सर्व गोष्टी डिपेंड आहेत. पण या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर होईल, नेट एक्झामला जे नवीन नियम येतील तेच सेट एक्झामला कुठं ना कुठं 90% नियम असतील. जर नेट एक्झामला नवीन त्यांनी सिलेबस आणला या बॉडीनुसार तर तो सिलेबस सेट एक्झामला पण अप्लाय असणार आहे. नेट एक्झाम संदर्भात त्यांनी एक्झाम स्ट्रक्चर जर काही चेंज केलं, मग त्या ठिकाणी मार्कांचं स्ट्रक्चर असेल, क्वालिफिकेशन स्ट्रक्चर असेल, ह्या काही गोष्टी चेंज केल्या या नवीन बॉडीनी, तर त्या ठिकाणी सेट एक्झामला पण त्या नवीन नियमाला सामोरे जावं लागू शकतं. ते सेट एक्झामला पण अप्लाय होतील. पण अद्यापही नियम नवीन कुठले असतील, ठीक आहे, नवीन बॉडी आल्यानंतर कशा प्रकारचं वर्किंग होईल या संदर्भात कुठलंही अपडेट गव्हर्नमेंट मार्फत किंवा UGC मार्फत किंवा HECI मार्फत प्रोव्हाइड केलेलं नाहीये. फक्त एवढं कन्फर्म आहे की बॉडी बंद होणारी कुठली UGC, ICT आणि आपली जी टीचर काउन्सिल येते, ठीक आहे, हे बंद होऊन नवीन बॉडी येणार आहे, डेफिनेटली येणार आहे. पण ती बॉडी कधी वर्किंगला येईल हे माहीत नाहीये. कदाचित 1-2 वर्ष त्याला लागू शकतात, लगेचच ती वर्किंगला येणार नाहीये. सो डोंट वरी. ठीक आहे, आपला एखादा एक्झाम आणखी निघू शकतो, त्यानंतर ती बॉडी येईल. पण त्याआधी सिलेबस नवीन येऊ शकतो. सिलेबस चेंज होणार आहे हे UGCनेच अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे. मग तो सिलेबस नवीन येणारच आहे. तो कधी येईल हे आपण वाट पाहत आहोत, कारण 2020च्या एज्युकेशन पॉलिसीनुसार सिलेबस अपडेट होणारच आहे. ठीक आहे, मग तो कधी होती ते पाहूया. तर गाईज आय होप UGC संदर्भात जे अपडेट आहे ते कळालं असेल आणि रिपीट करेल, सेट एक्झामला देखील UGCचे नवीन नियम किंवा जी नवीन बॉडी येत आहे HECI त्याचे नवीन नियम ऍप्लिकेबल होतील ती बॉडी आल्यानंतर. तोपर्यंत ॲज इट इज चाललेलं आहेत. सिंपल. आणि जे लोक आहे नाही लक्षात ठेवा का, गॅरंटी देतो एकदा तरी एक्झामला यावर क्वेश्चन येणार. लाईट बट टाईट. ठीक आहे, याचं स्लोगन लक्षात ठेवायचं, लाईट बट टाईट. एक्झामला येणार म्हणजे येणारच, लिहून देतो मी तुम्हाला. कारण कुठलीही नवीन बॉडी ज्यावेळेस येत असते त्याचं स्लोगन एक्झामला कुठं ना कुठं कधी ना कधी विचारतात. ठीक आहे, असेच तर पॉईंट आपल्याला क्लिअर करायचे असतात, वेगळं काय नसतं. आता नवीन बॉडी येणार आहे ना, त्याबद्दल पण आपल्याला सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक्झामिनेशन ओरिएंटेड, कारण त्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. सिंपल. मग फ्रेंड, आय होप जे पॉईंट आहेत ते तुम्हाला कळले असतील. बाकी तुम्हाला काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि MSc एक्झाम जो झालेला आहे त्याचा रिझल्ट कधीपर्यंत अपडेट होईल या संदर्भात अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे, तर युनिव्हर्सिटीचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट एंडिंग पर्यंत आम्ही रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून ऑगस्ट एंडिंग पर्यंत रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटू शकतो. तोपर्यंत थोडंसं निश्चिंत राहा, रिलॅक्स राहा. नेट एक्झाम आहे तो डिसेंबरमध्ये होत आहे. त्या एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही सुरू करू शकता किंवा आता पण सेट एक्झामची एंट्री मानसारखी येऊन गेलेली आहे. मार्क तुम्हाला योग्य वाटत नसतील, कमी वाटत असतील तर पुढच्या सेट एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही सुरू करू शकता. त्या अनुषंगाने पेपर फर्स्ट साठी आपण हा कोर्स सुरू करणारच आहोत. ठीक आहे. इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, त्यावर मेसेज करून इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर पेमेंट करून जॉईन करू शकता. खूप चांगला रिझल्ट आपला मागच्या वर्षीसाठी क्लिअर झालेला आहे. जवळपास 500 पैकी 370हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. हा रिझल्ट खूप चांगला आहे. ठीक आहे. आणि खूप चांगल्या विद्यार्थ्यांना 80+ मार्क देखील आहेत पेपर फर्स्ट मध्ये. हा स्कोर देखील खूप चांगला आहे पेपर फर्स्टचा. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करू शकता. इन्फॉर्मेशन कळलं असेल तर डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करू शकता. तर आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.